नमस्कार मित्रांनो. आज दिनांक 8 जुलै आणि उद्यासाठी 9 तारखेसाठी आपण मार्केटचा स्टडी करत आहोत. तर सर्वप्रथम आज निफ्टीमध्ये काय झालं? निफ्टीमध्ये आज एक गॅप डाऊन झाला सकाळी आणि त्यानंतर पूर्ण दिवस एक मार्केट एका रेंजमध्ये होतं. सो आता परत एक रेंज बाउंड फेज येते मार्केटची. त्याचं जे डाऊन साईड जी आहे, जे डाऊन रेंज आहे ती ऑलमोस्ट 24,200 आणि अपसाईड 24,400 ही अपसाईड आहे. सो ही एक रेंज बनली आहे, तर तुम्ही पूर्ण दिवसभरात बघाल. सो माझा उद्यासाठीचा ट्रेड काय बनतोय? सो माझा उद्यासाठीचा कॉन्ट्राबेट असेल, जर मला उद्या गॅपअप मिळाला आणि 24,400च्या आसपास एक 70-80 पॉईंटचा गॅपअप मिळाला, तर तिथे मी प्रॉफिट बुकिंगचा विचार करू शकतो. आणि जर गॅप डाऊन मिळाला तर 24,200च्या आसपास माझी एंट्री होऊ शकते. जोपर्यंत या रेंजमध्ये मार्केट आहे, सो रेंजच्या जेव्हा एका साईडला मला मिळेल तिथे मी अपोजिट ट्रेड घेणार आणि ट्रेड करणार. ज्या वेळेला ही रेंज ब्रेकआउट होईल, म्हणजे आयदर मला 24,400च्या वर जर क्लोजिंग मिळाली अवरले कॅन्डलवर, किंवा मला जर 24,200च्या खाली क्लोजिंग मिळाली, त्या मोमेंटला माझा स्टॉप लॉस हिट होऊन मी पोझिशनल ट्रेड, म्हणजे आपण त्याला मोमेंटम म्हणतो, ज्या दिशेला मोमेंटम आहे त्या दिशेचा ट्रेड मी इनिशिएट करू शकतो. सो हा माझा बँक निफ्टीचा ॲनालिसिस, म्हणजे निफ्टीचा ॲनालिसिस आहे. क्विकली आपण बँक निफ्टीकडे येऊया. बँक निफ्टीमध्ये पण सिमिलर ट्रेड आहे. जर आपण ओव्हरली चार्ट पाहिला तर लक्षात येईल की इथे टॉप बनला 53,200च्या आसपास आणि तिथून एक करेक्शन झालं आहे आणि आता एक 52,500च्या आसपास मार्केट आहे. आणि यासोबत एक HDFC बँक जी होती, जे हे आपलं गॅपअप झालं, ते HDFC बँकमध्ये प्युअर झाला. कारण HDFC बँक तुम्हाला आठवत असेल, लास्ट वीकमध्ये आपण बोललो की ADR हे 4% अप, त्याच्यामुळे गॅपअप झालं होतं. सो आता ते जी मोमेंटम आहे ती लूज होते असं दिसतंय. सो अपसाईडला जर उद्या मला मिळालं इथे, तर मी ते एक्झिटचा विचार करू शकतो, म्हणजे प्रॉफिट बुकिंगचा विचार करू शकतो. आणि जर मला डाऊन साईड मिळाली तर 52,000च्या आसपास एक एक सपोर्ट आहे. जर मला 52,000च्या आसपास एक एंट्री पॉईंट मिळाली, तिथे मी एंट्रीचा विचार करू शकतो. सो असा माझा बँक निफ्टीचा ॲनालिसिस आहे. निफ्टी बँक निफ्टी दोघांमध्ये पण कॉन्ट्राबेड घ्यायची आहे, असा सिंपल ॲनालिसिस आहे. अप्पर साईडचं जे रेंज आहे बँक निफ्टीमध्ये, ती बिग रेंज इज 53,200 आणि डाऊन साईडची जी रेंज आहे ती 52,000 आहे. या रेंजमध्ये मार्केट ट्रेड करेल आणि जेव्हा मला एका रेंजच्या एका कॉर्नरला मिळेल तिथे मी अपोजिट ट्रेड घेईन. निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये दोन्हीमध्ये सेम ट्रेड माझा बसतोय. सो हा माझा ॲनालिसिस आहे. कसा वाटला नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, फॅमिलीमध्ये तुम्ही शेअर करू शकता, त्यांना ते नॉलेज वाढवण्यासाठी उपयोगी पडेल. सो तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.